सस्नेह स्वागत करते। तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे, स्वप्न आहे लोचनी तोवरी पाहून घे। रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना, रे फुलांचा बाण आहे अमृताची वेदना, नी मुखसुखाचा आत आहे शापणारी यातना। त्राण आहे तोवरी सप्राण हे गाऊन घे, तापल्या आहेत तारा तोवरी गाऊन घे, स्वप्न आहे लोचनी हे तोवरी पाहून घे। अतिशय सुंदर अशा रम्य सकाळी जिथे आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने सूरविश्वास ऐकायची सुरुवात झालेली आहे आणि गोदावरीच्या प्रांगणामध्ये आजूबाजूला सगळी हिरवाई पसरलेली असते आणि सूरविश्वासचं हे 60वं पुष्प अभिमानाने, आनंदाने आणि उत्साहाने ऊर भरून यावा असा हा मागचा सलग 6 ते 7 वर्षांचा प्रवास। आणि आज या 60व्या पुष्पाला जमलेले आपण, मी आलेल्या सर्व कलावंतांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजच्या पुष्पाची गुणी कलावंत आहे हेमांगी कटारे कवठेकर। हेमांगी हिची संगीत साधना सातत्यपूर्ण रियाज आणि गुरुभक्तीच्या माध्यमातून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची परंपरा त्या जोपासत आहेत। प्रसिद्ध गायक व गुरु डॉक्टर आशिष रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाची त्यांनी तालीम घेतलेली आहे। त्याचप्रमाणे शास्त्रीय संगीताचे अतिशय सखोल ज्ञान त्यांनी आत्मसात केलेलं आहे। संगीताची प्राथमिक प्रेरणा आपल्या आई वडिलांकडून त्यांना मिळालेली आहे आणि त्यामुळे संगीताचे मूलभूत संस्कार त्यांच्यावर लीलय झाले। आईबाबांच्याच प्रोत्साहनामुळे संगीतासोबतच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी अतिशय उल्लेखनीय प्रगती साध्य केलेली आहे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे। त्या तसं व्यवसायाने इंजिनियर आहेत, BE IT अभियांत्रिकी, त्याचप्रमाणे BA संगीतही झाले आहे आणि MA ही MA पदवी त्यांनी संपादन केले असून SNDT विद्यापीठातून त्या द्वितीय क्रमांक मिळवून विद्यापीठाचा गानहिरा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे। अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची संगीत विशारद ही पदवीही त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि त्यांच्या सुमधुर गायन कलेची दखल घेत दूरदर्शन सह्याद्री या वाहिनीवर शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताच्या 6 भागांचे प्रक्षेपण झालेले आहे। तर एकदा जोरदार टाळ्यांनी आपण हेमांगीजीचे स्वागत करूया। तबल्यावर आहेत सुजित सुहास काळे। वयाच्या अगदी 6व्या वर्षापासूनच सुजितचा तबल्यावर हात बसला म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की घरातले अगदी जे डबे होते, खेळणे होते, त्या सगळ्यांवरच तबल्याचा नाद सुरू झाला। आणि तसं म्हणायला गेलं तर सुजित आणि संस्कार हे इतके असे जवळचे झालेत या मंचाच्या की जणू काही ते एरवी पण इथेच असतात असं मला वाटतं। माझ्या मते पहिल्या 25 पुष्पांमध्ये किमान 10 पुष्प या दोघांनी गेलेत असं म्हणायला हरकत नाही। आणि अतिशय जमिनीवर चालणारी इतकी म्हणजे गुरु शिष्य परंपरेचा पाईक असणारी ही तबला आणि संवादिनीची जोडी असं मला मनापासून वाटतं। सुजित गेल्या 27 वर्षांपासून कैलासवासी पंडितदास भानुदास पवार यांच्याकडे त्यांचे पुत्र नितीनजी पवार त्यांचं शिक्षण सुरू आहे। त्याचबरोबर गेल्या 20 वर्षांपासून तालयोगी पद्मश्री सुरेशजी तळवलकर यांच्याकडे ते वादनाची तालीम घेत आहेत। खरं कौतुक आहे की नाही, 27 वर्ष आपल्याला 4 वर्षाची डिग्री करताना नाकी नऊ येतं, कधी एकदा पदवी हातात पडते असं आपल्याला वाटत असतं। आणि ही सगळी गुरु शिष्य परंपरेतली जे काही विद्यार्थी मंडळी आहे ही सलग 25 वर्ष शिक्षण घेत असतात आणि आपण त्यांचे शिष्य आहोत हे अभिमानाने निर्वत असतात। मुळातच हे आपल्या भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं संचित आहे असं काहीसं वाटतं।
2009 मध्ये भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची तबला विषयासाठी शिष्यवृत्ती त्याला मिळालेली आहे. तबला विषयात MA केलेला आहे. त्याचप्रमाणे पर्कशन इन्स्ट्रुमेंट विषयात UGC परीक्षा उत्तीर्ण ते झालेले आहेत. भारतरत्न पंडित रविशंकर, पंडित भाई गायतोंडे, हरिप्रसादजी चौरसिया अशा अनेक दिग्गजांबरोबर साथसंगत करायची त्यांना योग आलेला आहे. एक तर जोरदार टाळ्या सुजितसाठी वाजूया. संस्कार वसुधा मनोज जानोरकर संवादिनीवर आहेत. संस्कार हे पदव्युत्तर कला, संस्कृत व कोशशास्त्र विषयाचे विद्यार्थी आहेत. संवादिनी वादनाचे प्राथमिक शिक्षण त्यांनी माधव दसककर सरांकडे घेतलेलं आहे. सध्या पंडित डॉक्टर अविराज तायडे आणि तंत्रशुद्ध शिक्षण मुंबई येथे पंडित सुधीर नायक यांच्याकडे सुरू आहे. तसेच संस्कृत आणि मराठी नाटकात अभिनय आणि संगीत दिग्दर्शन व तंत्रज्ञ म्हणून देखील संस्कार काम करत असतात. पंडित आनंद भाटे, विदुषी मंजिरी असणारे केळकर, पंडित अविराज तायडे, पंडित मकरंद हिंगणे, डॉक्टर आशिष रानडे इत्यादी ज्येष्ठ व नवोदित गायकांनाही त्यांनी साथसंगत केलेली आहे. आणि त्याचबरोबर लेक्सिकोग्राफी व्याकरण या विषयात डेक्कन कॉलेज पुणे येथून MA ही पदवी प्राप्त केलेली आहे. रसिक हो, एक इंजिनियर आहे, एक लेक्सिकोग्राफर आहे आणि इकडे सुजित आहे. मैफिल अर्थातच खूप सुंदर रंगणार आहे. थोड्याच वेळात सगळे खुर्च्या भरलेल्या असतात आणि मला अतिशय आनंद होतो की काही चेहरे मला सलग मागचे 50 भाग दिसलेले आहेत. म्हणून असं म्हणायला हरकत नाही की हे संचित जपलं जाते, जपलं जाणार आहे. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता सुरू करूया उगवत्या स्वरतालांची सोनेरी रिमझिम सूर्यविश्वास. नमस्कार, मी हेमांगी कटारे कवठेकर. आज तुमच्या समोर इथे राग बैरागी भैरव गाण्याचा प्रयत्न करते आहे. पहिली बंदिश विलंबित एक तालात आहे. पिया के घर पिया बिन मोसे रहो ना जाए भई बावरी. त्यातला अंतर आहे उनके दरस बिन चैन नहीं आए, अखिया तरसत उन बिन. आणि त्याला लागूनच छोटी बंदिश आहे, छोट्या ख्यालातली बंदिश आहे. सावरिया घर नाही आहे. त्याचबरोबर मी उपस्थित सर्व गुणीजन आणि गुरुजन यांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि माझे गुरु डॉक्टर आशिष रानडे, आई बाबा आणि माझे गुरुवर्य यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे गाण्याची संधी दिली. त्याचबरोबर आपले ऑर्गनायझर विनायक दादा यांचेही मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला इथे गाण्याची संधी दिली. मला आज तबलाला साथ करत आहेत सुजित दादा आणि हार्मोनियमला साथ करत आहेत संस्कार. सुरू करते आहे राग बैरागी भैरव. मॉनिटरला थोडा कान बोला अजून. बाहेर तानपुरा येतोय आवाज.
पिया के घर, पिया के घर, पिया के घर, पिया के घर, पिया मेरा, पिया के घर, पिया बिना मोसे न लगे, पिया के घर, पिया के घर, पिया के घर, पिया बिना मोसे न पिया के घर, पिया के घर, पिया बिना पिया के घर, पिया के घर, पिया के, पिया के, पिया के घर, पिया के घर, पिया मेरा ओ तेरा हो ना जाय, पिया के घर, 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 पिया मेरा पिया के घर, 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 पिया बिना, पिया के घर, 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 पिया, पिया के घर, पिया, पिया के घर, पिया के घर, पिया के घर,
शेवटचं एक भजन सादर करते, त्याच्यानंतर थांबते. हे किती लांब करू? राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का गान
धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, 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 कमल चरण के फूल बनावे, कमल चरण के फूल बनावे, कमल चरण के फूल बनावे, मोक्षदार तक आया, मोक्षदार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया। घट में गूंजा नाद निरंतर, घट में गूंजा नाद निरंतर, घट में गूंजा घट में गूंजा नाद निरंतर, घट में गूंजा नाद निरंतर, ज्योत जली अंतर में, ज्योत जली अंतर में, ज्योत जली अंतर में, सौ सूरज के उजियारे में, सौ सूरज के उजियारे में, मैंने मुझको पाया, मैंने मुझको पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, चरण कमल के फूल बनावे, चरण कमल के फूल बनावे, चरण कमल के फूल बनावे, मोक्षदार तक आया, मोक्षदार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया, अवसर पाया, अवसर
खर तर मैफिल संपूच नये असं काहीच सगळ्यांना वाटतंय. ऐकत राहावं आणि कळत न कळत गातही राहावं, कारण सगळेच मनातल्या मनात धन्य भागसेवकाचा 100% गात होते. इंजिनियर आहे हेमांगी. तरी जे लोक आधी परिचयाच्या वेळेस मला त्यांना सांगायला खरंच आनंद होतो. आणि म्हणजे अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलेली एखादी व्यक्ती आणि इतका सूर उंच जातो, इतकी सुंदर लगान लावून ती गात असते, तेव्हा मंत्रमुग्ध व्हायला होतं. अतिशय सुंदर, म्हणजे हेमांगी जसं अगदी आपण पर्वतावर जाऊन आलो इतका सुंदर आवाजात ती गायली. एकदा जोरदार टाळ्या हेमांगीसाठी. आणि स्वर तेव्हाच सुंदर होता जेव्हा त्याला साथ संगतीचं लावण्याचं कोंदण लाभतं. तर सुजित आणि संस्कारसाठी एकदा जोरदार टाळ्या. बोरकरांची एक फार सुंदर कविता आठवल्यांना बघून. देखणे ते चेहरे जे प्रांजळांचे आरसे, गोरटे की सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. तर हे सगळे जे हात आहेत संवादिनीवर चालू असतात, विणेवर किंवा तबल्यावर, मला प्रामाणिकपणे वाटतं हे खरोखर मंगलाचे सोहळे आहेत की नाही. कारण लहानपणी एकदा एक गोष्ट वाचली होती की एक माणूस खूप पुण्य करायचा, इतकं म्हणजे सकाळी उठल्यावर शुचिर्भूत होऊन मंदिरात जाणं, मग काकड आरती, मग असं, मग दानधर्म, असं तो खूप खूप काय काय करत असायचा. आणि अचानक एक दिवशी अपघात झाला आणि तो ढगात गेला. तर तिथे गेल्यानंतर असं झालं की तो चित्रगुप्त त्याच्याजवळ आला आणि म्हणला की अरे हे काय चाललंय. विनायक सर स्टेजवर आहे, मनोज सर स्टेजवर आहे. प्रत्येक वेळेस असं एकदम छान बोलवते मी त्यांना, पण आज आमचे प्राचार्य नाहीयेत त्याच्यामुळे थोडस इकडे तिकडे चालतं, तुम्हालाही जाणवत असेल. तर तो चित्रगुप्तशी संवाद साधत होता की काय म्हणजे मी कुठे कमी पडलो की माझा असा अपघाती मृत्यू ओढवून आला. हे परमेश्वरा, कुठली श्रद्धा कमी पडली, कुठली सेवा कमी पडली, मला तू सगळा हिशोब दे. चित्रगुप्त त्याच्याकडे जी वही होती त्याच्यात काही लिहिलेलं नसतं, त्याच्यात फक्त पाऊलखुणा असतात असं म्हणतात. म्हणजे फक्त पावलं आणि चित्रगुप्त वाचत चाललेला असतो की हा तू इथे आलास, जन्माला आलास, मग पडलास, मग तुझ्या आईने तुझा दवाखाना केला, असं सगळं तो त्याला दाखवत जातो. तर प्रत्येक ठिकाणी 4 पावलं असतात आणि जेव्हा जेव्हा त्याच्यावर आपत्ती आली तेव्हा तिथे 2च पावलं दिसतात. तो भक्त अजून वैतागतो. काय फायदा, मी तुझं इतकं सगळं केलं, जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती, जेव्हा मला मुलगी झाली, जेव्हा माझं लग्न झालं, माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा प्रत्येक ठिकाणी मी एकटा आहे, बाकी सगळीकडे तू माझ्या बरोबरीने चालतोयस, हे काय चाललंय. चित्रगुप्त शांत झाला आणि म्हटला, आता ऐकशील, जिथे जिथे 2 पावले तिथे तिथे मी तुला हातात धरून चाललो होतो. तर काय ना, हे हात म्हणजे कोण, हे हात म्हणजे परमेश्वर का, हे हात म्हणजे आई वडील का, किंवा आई वडील वार्धक्यात आले म्हणजे हे हात म्हणजे मुलं का, नाही. हे हात म्हणजेच आपलं 6वं सुख. ज्याला जे आवडेल ते करायचं, आपोआप ते हात आपल्या आपच आपल्याला धरून चालतात. आणि असा एक सगळ्यात सुंदर हात म्हणजे हा मंच. 60वं पुष्प आहे. सकाळी उठते, एक काळ होता की 4:30 पासून मनात अशी धाकधूक असायची. 6:30 आधी 6:30ला सुरू करायचो ना जर आपण, तर एक 5:45लाच विनायक सर तिथून हॉर्न द्यायचे की उठ, म्हणजे चला आता झाली सुरू विश्वासची वेळ. तर हे असं करत 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 तब्बल 60 महिने हे चाललेलं आहे. 60 महिने म्हणजे 6 वर्ष झाली. तो 7 फेब्रुवारी 2019ला इथे एक वेगळं स्टेज होतं. विनायक सरांचा वाढदिवस होता आणि हा प्रवास सुरू झाला. पहिल्या दिवशी काय होईल, कसं होईल, काही माहिती नव्हतं. फक्त एक विश्वास होता की काहीतरी तर करू. आणि विनायक सर संकल्पना असल्यावर विषयच येत नाही, ते मागे लागतात, भान ठेवून योजना आखतात.
बेभान होऊन अंमलात आणतात, पण आजकाल त्यांचा मेसेज येत नाही कारण व्हॉट्सअपला परवानगी नाही. तर त्यांचा ब्रॉडकास्ट खूपच मोठा होत चाललाय. त्यामुळे फेसबुकवर सूर्यविश्वासच्या ग्रुपवर हा नक्की असतो. सकाळी उठल्या उठल्या आज मनात असा विचार आला की का इतकी उत्साही असते मी इथे ह्या मंचावर यायला. तेव्हा खरोखर जे मनात आलं ते सांगते की काय आहे सूर्यविश्वास. सूरविश्वास त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे कान आहेत, ज्यांना शास्त्रीय संगीताची जाण आहे. सूरविश्वास हा कलाकारांचा, त्यांच्या उगवत्या स्वरांचा केलेला मान आहे. हे प्रमाणपत्र जे आम्ही देतो ते सगळ्या कलावंतांच्या आईचा केलेला सन्मान आहे. आणि ज्यांना यातलं काहीच नाही त्या सगळ्यांसाठी सूरविश्वास हे फक्त मंत्रमुग्ध करणारं ध्यान आहे. माझ्यासाठी ते पहिल्या दिवसापासून मेडिटेशन आहे. इथे आल्यावर सगळ्यांना प्रसन्नच वाटतं. फार दिवस झाल्यावर लोकांच्या चेहऱ्यावर ऊन पडलेलं पाहिलं नाही. तर हे उन्हानेच नाही, मनातून उजळून निघालेले चेहरे आहेत. सगळ्यांनी सहज उजवीकडे बघा. कुठल्याच पडद्यावर नसेल इतकी सुंदर त्या व्हायलेट फुलांची नक्षी आहे. फार दिवस झाले आपण नाही बघत हे सगळं. कोवळं ऊन पडले, मागे गोदावरी वाहते आणि हे सगळं साध्य होतंय कारण विश्वास सर कुठेही असले तरी ते ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेत असतात. आमची रुचा ठाकूर जी आता वैश्विक पातळीवर या सगळ्या गोष्टींचा डंका पिटवत असते, त्यामुळे रेडिओ विश्वासवर रुचिता हे सगळं करत असते. समन्वयक आहे ती पण आज बाहेर गेलेली आहे. आणि विनायक सर नामी काफी आहे, बोलायलाच नको ना प्रत्येक वेळेस. कधी कधी शब्दांच्या पलीकडलं एक व्यक्तिमत्व, पण एक मनापासून वाटतं जे विश्वास सर बोलतात की ही जी सगळं संचित जपणारी माणसं आहेत ना विनायक सरांसारखी, त्यांना आपण जपायला हवं. कारण आपल्याला माहिती नसलेल्या आपल्या आनंदाच्या दरवाजे ते आपल्याला उघडून देतात आणि सांगतात जा इथे. आपल्यालाच माहिती नसतं की इथे आनंद मिळणार आहेत, पण दरवाजे आपल्याला दिसतात, तो उघडायचा कंटाळा आहे आपल्याला. तर ही दरवाजे उघडणारी माणसं आपल्या आजूबाजूला असायलाच हवीत. तसंच अजून एक मोठा देड्डी दरवाजा म्हणजे मनोज शिंपी सर. एकदा त्यांच्यासाठी पण मोठं टाळ्या वाजवा. काम करणं खूप सोपं आहे, काम करून घेणं फार कठीण आहे. पण ही माणसं त्याच्यात खरोखर अतिशय निष्णात आहेत. मी त्यांना कायम विद्यापीठ म्हणत असते. कार्यक्रमाचा जो सन्मानाचा भाग आहे त्यासाठी आता हेमांगी हिचा सन्मान करण्यासाठी मी माधुरी कुलकर्णी काकूंना मंचावर बोलवते. माधुरी काकू रोज सकाळी उठल्यावर ती जी प्रभात असते तिला एक विशेषण बहाल करतात आणि ते विशेषण वाचण्याजोगं असतं. बऱ्याच जणांनी ऐकलेच आहे. कधी थंडीची सकाळ, कधी ब्रेकफास्टची सकाळ, कधी मधुर सकाळ, कधी आळशी सकाळ. म्हणजे प्रत्येक सकाळीला नाव दिलेले त्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये. एकदा जोरदार टाळ्या. विश्वास कुटुंब हा आपला मंच आहे. सगळ्यांच्या घरात तिखट मसाल्याचा डबा असतो, भाजी प्रत्येकाची वेगळी होते. या मंचाचा पुरेपूर वापर करून घेणाऱ्या आणि सर्वांना त्याचा आनंद देणाऱ्या काही लोक आहेत की ज्यांचे सहभाग लागले असतात. वेगवेगळे कार्यक्रम करून घ्यायचे, आणायचे, ते राबवायचे, त्याच्यासाठी कष्ट करायचे. त्यासाठी अशीच कायम त्यासाठी सहकार्य पूर्ण भावनेने काम करणारी माझी मैत्रीण संगीता ठाकूर हिला मंचावर बोलवते आणि तिने सुजित काळ्यांचा सन्मान करावा अशी विनंती करते. आणि मेधा जोग ताई आज आपल्याकडे आलेल्या आहेत. त्यांनी मंचावर यावं आणि त्यांनी संस्कार जानोरकरचा सन्मान करावा. समृद्ध कुठे आलेले? समृद्ध आलाय. समृद्धने एका
ह्या पुष्पामध्ये बासरी वाजवली होती. हरिप्रसाद चौरस यांचा शिष्य आहे आणि गुरुकुल पद्धतीने तिथे तो शिकलेला आहे. मला अजूनही आठवतंय की मी त्याला विचारलं होतं की शिक्षण कसं असतं तिकडे. गुरुकुलाचं नाव काय आहे तिकडे? वृंदावन. आणि फार छान मला आठवतंय त्याने सांगितलं होतं की कसं असतं ना ताई, तिथे एक कृष्णाचं मंदिर आहे. पहाटे 4 वाजता आम्ही आधी ते झाडतो, तिथे बसतो आणि मग आमचा रियाज सुरू होतो. थोड्या वेळाने आजूबाजूला सगळं असं जंगल आहे, तिथे कुठल्या तरी एका झाडाखाली जाऊन बसायचं. हरणं तिथून पळत असतात, पक्षी त्यांचे चिवचिवाट चाललेला असतो, तिथे जाऊन रियाज करायचा असतो. असं शिकणारी मुलं आपल्यात आहे आणि आपण काय म्हणतो आजकालची अशी कशी पिढी, अहो ही पिढी येते. त्यामुळे त्याचं सन्मानपत्र देण्याची विनंती मी तितक्यात सक्षम आणि अतिशय काय म्हणतात किती विशेषणं लावावी. आपण आधी त्यांना बोलूया. सीएल काकांना मंचावर बोलवते. म्हणजे इतकी सारी स्मृती चिन्हकार म्हणू, चित्रकार म्हणू, लेखक म्हणू, कवी म्हणू की माझे काका म्हणू. काकू म्हणतात तुझे काकाच म्हणू फक्त. हा नाही सर तुम्ही. नमस्कार. स्मितासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. सूर्यविश्वास 60ला आला, पण स्मिताचं निवेदन जे आहे ते अजूनही तारुण्यातच आहे आणि ते बहरत आहे. म्हणजे या साठीचा त्याच्याशी काही संबंध नाही. ती वयाने बळे वाढली तरी निवेदनामध्ये मात्र अव्वल आहे. खूप छान वाटतं. सकाळीच विषय झाला. हेमांगी बरोबर वेळेवर आली. म्हणजे 5:45ला तिचं सगळं लावून झालं होतं आणि ती गायला पण सुरुवात झाली होती. तिच्या बरोबर तिचा पती आलेला. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तर स्त्री मागे पुरुष का नसावा, तसा तो आहे हर्षवर्धन. त्याच्यासाठी पण जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. हर्षवर्धन नावातच हर्ष आहे, पण सकाळी त्याचा चेहरा असा होता की तो मलूल वर्धन वगैरे वाटत होता. कारण बायको समोर बसले, एरवी पण मीच ऐकतो, इथे पण मीच ऐकणार का काय, अशी त्याला एक धास्ती होती. आणि त्याला समजत नव्हतं की काय होणार आहे. 6ला 1 मिनिट कमी, 6:05 झाले. तर तो असं बघत होता. म्हटलं हर्षवर्धन काळजी करू नको, या सगळ्या खुर्च्या भरतील आणि परत खुर्च्या लावायला लागतील. इतक्या नक्की नाशिककर आमच्यावर प्रेम करतात आणि नाशिकलाच असे रसिक आहेत म्हणून सूर्यविश्वास आहे. तुमच्याशिवाय ते झालं नसतं म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळ्या. बरोबर भैरवीच्या वेळी मी त्याला फक्त उठवलं आणि त्याला तिकडे नेलं आणि म्हटलं मागे जरा बघ. तर त्याने मला एक बरोबर पुणेरी वाक्य ऐकवलं, टाळ्यांवरनं कळतंय म्हणे मागे किती लोक आहेत. पण आपल्या बायकोसाठी इतके जण आले. मानकरांनी फार छान दाद दिली. मानकरांनी जेव्हा भैरवी सुरू झाली तेव्हा सुरुवात जी गायिका इतक्या चढ्या आवाजात करते तो तिचा आत्मविश्वास आहे म्हणे. आणि खरोखरच ती जेव्हा आली तेव्हा पहिल्यांदा तिने गायला जेव्हा सुरुवात केली समोर कोणीच नव्हतं, ती सूर लावत होती आणि असं वाटलं की मंच प्रसन्न झाला. म्हणजे शेवटी काय असतं ना की तुम्ही दर्दी जसे ऐकायला असेल ना तसं गाणारा सुद्धा स्वांत सुखाय जर गात असेल ना तर ते गाणं जास्त भिडतं. आणि माझ्या मते हेमांगी तू आज तेच केलं, तू स्वांत सुखाय गायलीस. सुरुवातीला तिला दडपण नव्हतं आलं, पण ह्याला दडपण आलं होतं की समोर कोणी नाही. कारण तिला माहिती होतं की गाणं माझ्यासाठी गायचं आहे आणि तिच्यासाठी जेव्हा ती गाणं गाते तेव्हा ते गाणं फुलतं. आज हिने आता सांगितलं मगाशी की 4 पावलं होती आणि दरवेळेस 2च पावलं दिसायची संकटाच्या वेळेस. तर मला असं वाटतं की आपल्या मागे ती 2 पावलं म्हणजे विश्वास ठाकूर. नाशिककरांना जिथे जिथे ज्या ज्या गोष्टीमध्ये ते सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, जिथे कमी तिथे आम्ही. आणि ती पावलं दिसतात कारण तो दिसत नाही. तसं तो आज इथे नाहीये, पण नियोजनामध्ये रोजच्या सगळ्या घडामोडी आणि चालणारे सगळे कार्यक्रम याचं ज्याला भान आहे आणि ज्याला समाजाची जाण आहे असा आमचा मित्र विश्वास. त्यासाठी जोरदार एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. त्याला विश्वास
ठाकूर कुटुंब प्रमुख असं नाव आपण म्हणतो, दरवेळी आपण देतो, कारण अनेक संस्था आहेत. तर कुटुंब प्रमुख ह्या नावाला सार्थ असणारे खूप कमी लोक असतात आणि आमचा विश्वास तिथे आहे. कारण ही सगळी जी कुटुंबातली मंडळी आहेत ना, ही कुटुंब आपणच त्या कुटुंबाचे जर पाईक असू तर प्रत्येक जण त्याच धडाडीने काम करतो. जसं आमचा राजू देसले आहे, ज्ञानेश्वर आहे. तुम्हाला माहित नसेल तर 6ला नाही 5:30ला हे लोक इथे आलेले असतात. रात्री इथे खुर्च्या लावलेल्या असतात, स्टेज तयार असतं. मानकरांनी मला विचारलं मध्ये मध्ये जाऊन तू काय बोलला. म्हटलं त्याला नियोजनाचा भाग म्हणतात, कारण 8:30 पर्यंत हे चालतं. जर हिने 8ला सांगितलं की आता मी भैरवी घेते आणि मिसळ तयार नसेल तर काय करायचं. कारण हे पण भान ठेवायला लागतं की तुमचे कान तृप्त आहेत, तसं तुमचं सुधा शांती झाल्यानंतर मन पण तृप्त होऊन घरी गेलं पाहिजे. आणि ती सगळी धावपळ होती. मग मी तिला सांगितलं की ठीक आहे, आता हरकत नाही, मिसळ तयार आहे, त्यामुळे तू आता भैरवीकडे जायला काहीच हरकत नाही. पण खूप छान वाटलं. असंच येत जा. महिन्याच्या 3ऱ्या रविवारी. पुढच्या वेळी मात्र आपण अक्षतृतीया का काहीतरी आहे, त्याच्यामुळे एक रविवार आपण आधी घेणार आहे. तसं ग्रुपवर टाकू. स्मिताने असं सांगितलं की तुमचा त्रास कमी झालाय, कारण माझ्याकडे 40 ब्रॉडकास्ट लिस्ट आहेत फक्त याच्यासाठीच्या. म्हणजे 10,000 लोकांपर्यंत हा मेसेज जातो. त्याचं कारण असं आहे की नाशकात सुद्धा काहीतरी चालतं, हे जगभर कळायला पाहिजे. माझे नंबर झाले आता 17,000 प्लस झाले, 18,000 कडे जायला लागले माझ्या मोबाईलमधले. आणि आता मला ते बिझनेस व्हॉट्सअप करायला लागलं. आणि आता बिझनेस व्हॉट्सअप केल्यामुळे ब्रॉडकास्ट लिस्ट बंद झाली. त्यामुळे बाबा उद्या सूरविश्वास आहे, सकाळी आहे, या हा तुमचा जो त्रास होता, तुम्हाला जे सारखे मेसेज यायचे ते आता बंद करायला लागले, कारण त्याला पैसे पडायला लागले. पण त्याच्यावरही काही तोडगा निघाला तर तुमचा त्रास परत सुरू करूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचूया. 2 तारखेला हनुमान जन्मोत्सव आहे. नाशिकला समर्थांनी केलेलं गोमय मारुती मंदिर जे आहे टाकळी, तिथे संध्याकाळी आपण एक 2 तासाचा कार्यक्रम घेतोय. सुलेखन आहे, त्याच्यानंतर हनुमान चालीसा पठण आहे, पदन्यास आहे, बरंच काही आहे. तर तुम्ही सगळ्यांनी नक्की याल अशी मला खात्री आहे. 2 एप्रिल संध्याकाळी 5 ते 7 गोमय टाकळीचं मंदिर, टाकळी मारुती मंदिर बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, पण त्या निमित्ताने तुम्ही नक्की याल याची मला खात्री आहे. अजून एक छोटंसं निवेदन आहे, मी स्मिताला विनंती करतो. संवाद आणि संगीत मैफिलीचा अनोखा संगम, नाद संवाद अनप्लग्ड. तर हा जो कार्यक्रम आहे 28 मार्चला संध्याकाळी 5 वाजता कालिदास कला मंदिरमध्ये आहे. प्रथमेश आणि मुग्धा असं ते आहे. आणि त्याच्यात भूषण जगताप सुरुवातीला मुलाखत घेणार आहे, त्यांच्याशी मुक्त संवाद साधता येणार आहे आणि शिवाय त्यांची गाणी पण ऐकायला मिळणार आहेत. हा एक झाला. आणि दुसरा संगीता आज संध्याकाळी स्पर्श या सिनेमाचा हिरो संदीप कुलकर्णी याची मुलाखत ठोंबरे घेणार आहेत ना, जयंत ठोंबरे घेणार आहेत. विश्वास हबलाच कार्यक्रम आहे, म्हणजे या प्रांगणाच्या पलीकडेच. तर असे अनेकोत्तम कार्यक्रम या परिसरात सतत चालू असणार आहेत. आणि बरेच जण महिला दिनासाठी 8 मार्चची वाट बघत असतात. मला असं वाटतं विश्वास ग्रुप हा महिलांचा सन्मान हा प्रत्येक वेळे आवर्जून करतो. जसं प्रमाणपत्र आपण देतो प्रत्येक गायकाला किंवा संगीतकाराला किंवा ज्याला त्याला, त्याच्यात आईचं नाव आवर्जून टाकलेलं असतं. आणि तुम्ही आज बघितलं असेल तर आज सगळे सन्मान हे स्त्री वर्गानेच केलेत. त्याचं कारण असं आहे की हे सगळं उभं राहायची ताकद ही सगळी स्त्रीच्या रूपानेच प्रत्येकाला मिळते. म्हणजे सीएल कुलकर्णींनी कितीही बाहेर टिमक्या मारल्या तरी माधुरी घरी असते, म्हणून ते होऊ शकतं. म्हणून पहिला मोठा सन्मान आपण माधुरीच्या हस्तेच केला, कारण सिरियलमध्ये बायको बदलता येतं, घरात नाही बदलता येत. सीएलला दरवेळ वाटतं पुढची सिरियल कधी येईल आणि बायको कधी बदलेल, पण तसं काही होणार नाहीये. माधुरी बरोबरच संसार करायचा, सुखाचा संसार करायचा. दुसरा सत्कार संगीताने केला, तिसरा सत्कार जोग त्यांनी केला. मागच्या वेळ पण आपण सगळ्या यांच्या हस्ते केलं होतं. जोगांचं महत्वाचं काम आज म्हणजे बोलवण्याचं कारण असं आहे की साधारणतः या 60 सूरविश्वासपैकी 80% वर सूरविश्वासला आवर्जून ते आलेले असतात आणि रसिक काय असलं पाहिजे त्या तन्मयतेने ते ऐकतात. मला असं वाटतं सन्मान हा चांगल्या हाताने व्हावा. कोणाकडून सन्मान होतोय महत्वाचं असतं. त्याचं नाव किती जणांना माहिती आहे त्यापेक्षा त्याला आतून आदर किती आहे
तो महत्वाचा वाटतो. त्यामुळे तुमचा जो सन्मान केला तर त्याच्या मागे खूप मनातल्या चांगल्या भावना असणाऱ्या या 3 चांगल्या व्यक्तींच्या हस्ते तुमचा सन्मान झालेला आहे. आपण असेच येत राहा, आपण असेच कार्यक्रम करत राहू आणि मिसळ तयारच आहे नेहमीप्रमाणे. त्यामुळे भेटूया 2 तारखेला टाकळीला संध्याकाळी. आज विश्वास आपला आणि परत पुढच्या सूरविश्वासची हे सांगतो. कुमार मंचला मात्र येत जा असं माझं तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो की नाशिकमध्ये 2 किंवा 3 परीक्षा झालेल्या मुलांसाठी आपण शुक्रवार 3रा शुक्रवार संध्याकाळी कुमार मंच सूरविश्वास चालू केलं. खूप छान छान मुलं आहेत. म्हणजे आता ह्या वयात त्यांची ही जर ताकद आणि ही जर भरारी बघितली तर एक दिवस ते सूरविश्वासच्या मंचावर आणि मग एक दिवस अष्टोप्रहरच्या मंचावर नक्की येतील. इतकी गुणी मुलं आहेत. मोठं झाल्यानंतर आपण कौतुकाने जातो, त्याची सही घेतो, त्याच्यावर फोटो काढतो. पण माणूस एका दिवसात मोठं होत नाही ना. आपला पण आधी जन्म होतो, आपण आईला त्रास देतो, मग हळूहळू वाढत जातो, मग शिकतो. तर त्या काळामध्ये आई संस्कार करते म्हणून आपण मोठं होतो. तसं तुमच्यासारख्या रसिकांचे संस्कार या मुलांच्या वरती झाले. ते जर तिथे यायला लागले तर त्यांना असं वाटायला लागेल की आपण चांगली वाट चोखाळली आहे. कारण काय होतं की अनेक जण एकत्र भेटले की ज्याला सिने संगीत येतं, ज्याला करावके येतं, अशा मुलांना कौतुकाने पुढे केलं जातं. आणि जे शास्त्रीय संगीताची सेवा करतायत त्यांच्या आई वडिलांनी जर सांगितलं की मुलगा शास्त्रीय संगीत शिकतोय की सगळेजण त्याच्यापासून लांब होतात, तर ती भावना त्याची काढून टाकायची असेल की मी चुकीचा मार्ग नाही निवडला, तर तुमच्यासारख्या रसिकांनी तिथे पण संध्याकाळी येऊन या मुलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे अशी नम्र विनंती आहे. आपण भेटत राहा. स्नेह आहे, कृतज्ञता. धन्यवाद.